शंख समृद्धी, विजय आणि आनंदोत्सवाचे प्रतीक. समुद्रमंथनातील 14 रत्नांपैकी एक. केशवाने अर्थात भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमी कुरुक्षेत्रावर वाजवलेला शंख. शंख सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, वातावरण शुद्ध करतो. एवढेच नाही तर हृदय आणि फुफ्फुसाची क्षमताही वाढवतो. या शंखनादाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून 2017 साली पुण्यातील सद्गृहस्थ श्री नितीन गोकुळ महाजन यांनी गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर शंखनाद पथकाची स्थापना केली आणि नाव दिले केशव शंखनाद पथक. भारतातील पहिले शंखनाद पथक. केवळ 4 ते 5 शंखवादकांपासून झालेली सुरुवात आज जवळपास 4,500 पर्यंत पोहोचली आहे. शंखवादनाचे प्रशिक्षण देत त्यांना शंखवादक पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामोबदला देण्यात येते. वय वर्ष 6 पासून ते 84 वर्ष वयापर्यंतची माणसं केशव शंखनाद पथकात शंखवादन करतात. विशेष म्हणजे 90% महिलांचा यात सहभाग आहे. मूकबधीर विद्यार्थी सुद्धा शंखवादन करून आपल्याशी जणू नादमय हितगुज साधतात. महाराष्ट्रात एकूण 24 प्रशिक्षण केंद्र असलेल्या या पथकाला केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतभर केशव शंखनाद पथकाचे वर्ग सुरू करण्याचा संस्थापक अध्यक्ष श्री नितीन महाजन यांचा मानस आहे. शंखाबरोबरच संबळ, तुतारी, डमरू, शिंगी, टाक या भारतीय पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षणही या पथकाच्या माध्यमातून दिले जाते. अर्जुनाचे सारथ्य करणाऱ्या केशवाच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या शंखनादाला जगाला ऐकवत केशव शंखनाद पथकाने वसुदैव कुटुंबकम हा मंत्र देऊन भारतीय उज्ज्वल परंपरेला जगासमोर आणले आहे. शंखवादनाबरोबरच आपण समाजाचं देणं लागतो या नात्याने केशव शंखनाद पथक अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सवांपासून किष्किंधा, हम्पी ते अयोध्येच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत केशव शंखनाद पथकाला आमंत्रित केले गेले आहे. हा शंखनाद सर्वदूर पोहोचू दे आणि जगामध्ये विश्वशांती नांदावी ही मनोकामना बाळगणाऱ्या एकमेव भारत देशाची उज्ज्वल परंपरा संपूर्ण विश्वासमोर येऊ दे ही प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण तथा केशवचरणी प्रार्थना. विश्वविक्रम शंखवादनाचा आपल्या महाराष्ट्राचे पुणे शहराचे हे केशव शंखनाद पथक येत्या 5 ऑक्टोबर 2025 रोजी एक विश्वविक्रम करीत आहे. हो, 1111 शंखवादक एकाच वेळी एकाच ठिकाणी एका गणवेशात शंखवादनाचा विश्वविक्रम करीत आहेत. 11 प्रकारच्या शंखवादनाची आवर्तने आपल्याला ऐकावयास मिळणार आहेत. पुण्याच्या SP कॉलेजच्या भव्य प्रांगणात हजारो शंखांचा हा पवित्र सकारात्मक ऊर्जा देणारा शंखनाद आपल्या कानी मनी साठवून ठेवण्यासाठी आणि या सुवर्ण क्षणांचे, या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या कुटुंबासह हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.